नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 5,000 जागांसाठी जे मित्रांनो भरती निघालेली आहे आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीचे जे मित्रांनो फॉर्म भरणे सुरू आहे. तर या भरतीचे जे फॉर्म आहे 1 फेब्रुवारी 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. तर चांगली भरती निघाली आहे मित्रांनो 5,000 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत. तर या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता हे फक्त 10वी पास लागते. त्याचबरोबर 12वी पासवर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकतात किंवा ग्रॅज्युएशनवर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकतात. तुम्ही फक्त 10वी पास आहे तरी तुम्हाला मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. तर या भरतीमध्ये 10वी पासवर तुम्ही फॉर्म भरू शकता, 12वी पासवर भरू शकता, ग्रॅज्युएशनवर सुद्धा फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर चांगली जी मित्रांनो ही 5,000 जागांसाठी भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये जर मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला काम कोणतं करावं लागणार आहे. तर 5 सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे पण डिपार्टमेंट असते, जे पण मित्रांनो विभाग असते, त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काम करावं लागणार आहे. ठीक आहे. तर चांगली जी मित्रांनो ही भरती निघाली सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे मित्रांनो. यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 25,000 पासून मित्रांनो स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. 25,000 ते 1 लाखापर्यंत तुम्हाला यामध्ये पगार मिळणार आहे. तर चांगली ही 5,000 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. या भरतीमध्ये वयोमर्यादा काय, त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस काय काय प्रोसेस असणार आहे. ठीक आहे. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर टोटल मित्रांनो 5,000 जागांसाठी ही भरती सुरू आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनची. 10वी 12वी पासवर आणि ग्रॅज्युएशनवर तुम्ही फॉर्म भरू शकतात. महाराष्ट्रातील मित्रांनो तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येते. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर 1 फेब्रुवारी पासून फॉर्म सुरू आणि शेवटची तारीख मित्रांनो 28 फेब्रुवारी 2024 आहे. तर या भरतीमध्ये मित्रांनो वयोमर्यादा काय, तर या भरतीमध्ये वयोमर्यादा ही 18 ते 30 वर्षापर्यंत ठेवण्यात आला आणि SC/ST कॅटेगरीचे मुलं 18 ते 35 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. OBC कॅटेगरीचे मुलं 18 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आली आणि SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे. ठीक आहे. आणि या भरतीचा जो पेपर आहे मित्रांनो हा तुमचा मार्च किंवा मे महिन्यामध्ये तुमचा पेपर असणार आहे. ठीक आहे. तर या भरतीमध्ये जर आपण सिलेक्शन प्रोसेसचा जर विचार केला तर सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचं यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि तिसरं मेडिकल होणार आहे. अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. ठीक आहे. तर या भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो लेखी परीक्षेवर होणार आहे. सर्वात आधी लेखी परीक्षा या स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीमध्ये. ठीक आहे. तर लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर पेपर मित्रांनो हा तुमचा टोटल 100 मार्काचा पेपर होणार आहे. 60 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 0.50 एवढी. तर परीक्षेमध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर रिझनिंगचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याला बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा म्हटलं जाते. त्याचबरोबर मॅथचे या ठिकाणी 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल मित्रांनो 100 मार्काचा पेपर होणार आहे तुमचा. 60 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 एवढे. ठीक आहे. तर जास्त तुक्के वगैरे लावजा नका. तर अभ्यास करा. जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर मित्रांनो अभ्यास करा. तेव्हाच मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. कारण की पेपर हा मित्रांनो थोडासा कठीण असते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर जे पण मुले स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीची तयारी करत असाल तर आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून मित्रांनो अभ्यासाला लागा. कारण की मार्च महिन्यामध्येच मित्रांनो तुमचा पेपर असणार आहे, मार्च किंवा मे महिन्यामध्ये. ठीक आहे. तर चांगली भरती निघाली आहे मित्रांनो. हे पगार सुद्धा यामध्ये 25,000 ते 1 लाखपर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे. ठीक आहे. तर 5,000 जागांसाठी ही भरती निघाली. सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे. ठीक आहे. तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती निघाली याबद्दल. तर शेवटची तारीख मित्रांनो 28 फेब्रुवारी 2024 आहे भरतीची. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.